ऋषभदेव जन्माला आले. अत्यंत भगवान परमात्म्याचे जे 24 अवतार सांगितले त्याच्यापैकी एक अवतार ऋषभदेवांचा एक अवतार. संपूर्ण भगवान परमात्म्याचे जसे चिन्ह होते, देवाचे जसे चिन्ह होते तसे या ऋषभदेवाच्या अंगावर चिन्ह होते. अनेक वर्षापर्यंत या ऋषभदेवानं तो संपूर्ण राज्य चालवलं. एक दिवस 99 यज्ञ पूर्ण केले. 100वा यज्ञ होता. इंद्रदेव त्याने 1 वर्षापर्यंत पाऊसच पाडला नाही त्याच्या राज्यामध्ये. परिणाम लोकांचे हाल होऊ लागले. आणि मग या ऋषभदेवानं आपल्या सामर्थ्यावर एक मोठा यज्ञ केला आणि स्वसामर्थ्याने संपूर्ण पृथ्वीवर पाऊस पाडला. परिणाम इंद्र महाराज आता भयभीत व्हायला लागले. कारण ऋषभदेवाचं सामर्थ्य त्यांना कळून चुकलं आणि म्हणून ते शरण आले. पण इंद्र महाराजांनी या ठिकाणी एक डाव केला. इंद्राची एक मुलगी होती जयंती नावाची. आपण रामायणामध्ये ते जयंताचं चरित्र वाचतो, ऐकतो. इंद्राच्या मुलाचं नाव जयंत आणि मुलीचं नाव जयंती होतं. ही जयंती नावाची कन्या मग इंद्र महाराजांनी या ऋषभदेवांना दिली. आणि मग इंद्र महाराज निघून गेले. पुढं या ऋषभदेवाच्या वंशामध्ये ऋषभदेवांना 100 मुलं झाले. त्याच्यापैकी 10 मुलं मुख्य. त्याच्यापैकी सर्वात जो मोठा मुलगा होता त्याचं नाव होतं भरत महाराज. आणि या शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी वर्णन आहे. भरत महाराजापासून पुढं या आपल्या भूमीचं नाव भारत भूमी पडलेलं आहे. शास्त्रामध्ये 3 भरत होऊन गेले प्रामुख्याने. एक शकुंतला नंदन भरत, हे ऋषभदेवाचे भरत आणि दशरथ नंदन भरत. 3 भरत. ऐका, मोठा मुलगा भरत, बाकीचे जे 9 होते, आपण जी नवनाथ ग्रंथाची पोथी ऐकतो त्यापैकी जे 9 नाथ आहेत, 9 नारायण, याच ऋषभदेवाच्या पोटी त्यांचा जन्म झालेला आहे. अनेक दिवस साधना केली, राज्य चांगलं चालवलं. प्रत्येक मुलांना प्रजेला जवळ घ्यायचं या ऋषभदेवानं आणि दिव्य उपदेश करायचा. साधना करून 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 अनेक दिवस गेल्याच्या बरोबर मोठ्या मुलाला राजगादीवर बसवलं आणि ऋषभदेव महाराज वनाचा रस्ता धरला. तीर्थयात्रा करत 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 आता राज्याचा त्याग केल्यामुळं परिणाम संपूर्ण शरीरावरले वस्त्र त्या ठिकाणी एक 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 करत त्या ठिकाणी फाटून गेले. दिगंबर अवस्था परिधान केली या ऋषभदेवाने. कुठलाही रस्ता दिसू द्या, या रस्त्यानं जायचे म्हणून नाही, जिकडं तोंड फिरण त्या रस्त्यानं ऋषभदेव चालायला लागायचे. पण मुखामध्ये मात्र भगवान परमात्म्याचं चिंतन असायचं. अनेक गाव, अनेक वाड्या वस्त्या ओलांडत ओलांडत, अनेक नगर फिरत फिरत ऋषभदेव त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये जी मांगातुंगी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी आले. काही लोक पाहिल्याबरोबर वेडा माणूस, आता दिगंबर अवस्था होती, वेडाय म्हणून त्या ठिकाणी दगड मारायचे, कुठे शेण फेकायचं, माती फेकायचं अंगावर. पण जीवनामध्ये सुखही मानित नव्हते, दुःखही मानत नव्हते भरत या ऋषभदेव महाराज. काही माणसांनी पाहिलं एवढा त्रास देऊनही हा महात्मा काही बोलत नाही, त्या अर्थी नक्की कोणीतरी हा दिव्य महात्मा आहे. मग एक 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 माणसं जमा व्हायला चालू झाले. शिष्यमंडळी, जशी जशी शिष्यमंडळ तयार होऊ लागलं, या ऋषभदेवानं विचार केला आपण घरदार सोडले कशासाठी? देवाच्या प्राप्ती करता आणि भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता घर सोडलेलं असताना आज हे नसलेलं शिष्यमंडळ पाठीमागे लागायला लागले आणि मग यांचा त्याग करायला पाहिजे. शास्त्रामध्ये 2 महात्म्य सांगितले. 2 प्रकारचे संत असतात. एक लोकसंग्रही महात्मा. काय? लोकसंग्रही महात्मा. आणि दुसरा लोकत्यागी महात्मा. लोकसंग्रही महात्मा कशाला म्हणतात? जो महात्मा आपल्या बरोबर सर्व जनसमुदायाला जवळ घेऊन परमार्थाची वाट दाखवतो त्याला लोकसंग्रही महात्मा म्हणतात. माझे ज्ञानोबा आहे, जगद्गुरु तुकोबा आहे, सर्व सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला सुद्धा माझ्या ज्ञानोबरांनी जवळ घेतलं. जयाने घातली मुक्तीची
फिरविली मानी वैष्णवांची, न पाहिली अति कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा माझ्या ज्ञानोबरांनी जवळ घेतलं, शिष्य बनवलं नाही, पण त्या अधिकाराला बसवलं महाराज. संतांच्या पंक्तीमध्ये आणून बसवलं. बघा, विसोबा खेचरांनी एवढा त्रास दिला ज्ञानोबरांना, पण ज्ञानोबरांनी त्यांचा धिक्कार केला नाही, त्यांना जवळ घेतलं आणि मुक्ताबाईला त्यांना उपदेश करायला लावला. इथं आपल्याला कोणी एक शब्द बोललं तर आपण त्याचं वर आयुष्यभर तोंड बघत नाही एखाद्या माणसाचं, बरोबर आहे. पण ज्या विसोबा खेचराने ज्ञानोबराला ज्ञानेश त्या संपूर्ण आळंदीमध्ये मधुकरी भेटू दिली नाही, अनेक त्या ठिकाणी त्रास दिले, पण माझ्या ज्ञानोबरांनी त्या विसोबाला नामदेवरायचं गुरु केलं. कुणाचं? नामदेवरायचं गुरु केलं. मग हे जे विचार आहेत महाराज, याला मुक्ताईने बोध खेचरा शिकेला. जय हो. मुक्ताईने बोध खेचरा शिकेला. मुक्ताईने बोध खेचरा शिकेला. मुक्ताईने बोध खेचरा शिकेला. हरि बोल. मुक्ताईने बोध खेचरा शिकेला. बोध खेचरा शिकेला, तेने नाम देवा बोधिले. सांगत असताना सांगू लागलो, ऐका, यांना लोकसंग्रही महात्मे म्हणतात. आज ज्ञानोबराची पालखी निघाली, लाखो लोक ज्ञानोबरांच्या सोबत आहेत, बरोबर आहे. लाखो लोकांना भगवान ज्ञानोबरांनी आपल्या जवळ घेतलं, आपल्या कुशीमध्ये घेतलं. सर्वांना घेऊन ज्ञानोबरा त्या ठिकाणी पंढरपूरला निघाले. यांना लोकसंग्रही महात्मा म्हणतात. आणि काही महात्मे असतात त्यांना लोकत्यागी माणसं म्हणतात, लोकत्यागी महात्मे. साधना जर करायला लागले तर एकटे एकटे साधना करतात. ते महात्मे साधना करत असताना कोणाला दिसतही नाही, पण साधना मात्र चालू असते. कुणी लोक जर त्यांच्या जवळ आले तर ते उठून लांब जाऊन बसतात. का? कारण लोकांचा संगच नको, म्हणून त्यांना लोकत्यागी महात्मे म्हणतात. या ऋषभदेवाने विचार केला, लोक जर असेच जवळ येत राहिले तर मग साधना कधी करावी. कारण संपूर्ण राज्याचा त्याग केलाय साधनेसाठी, देवाच्या प्राप्ती करता सर्व लोकांचा त्याग केलाय, आणि बघता बघता सर्व समुदाय इथं जवळ यायला लागलाय. मग साधना कधी करावी. आणि म्हणून त्या ऋषभदेवानं काय केलं, एक आयचित वृत्ती धारण केली, अजगर वृत्ती धारण केली. जर कोणी खायला आणून दिलं तर खायचं, खाऊ घातलं तर खायचं, कुणी पाणी आणून दिलं तर प्यायचं, नसतं तसंच पडायचं. अजगर वृत्ती धारण केली. आणि मग लोकांचा समुदाय वाढत असल्यामुळं मलमूत्र त्या ठिकाणी ज्या गुफेमध्ये राहायला होते तिथं त्या ठिकाणी करायला प्रारंभ केला. आजपर्यंत गुरु 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 म्हणून त्या ठिकाणी जे समुदाय शिष्य मंडळी जमा होत होती, ज्या वेळेला ऋषभदेवानं घाण करायला चालू केली त्यावेळेला बाकीचे काही शिष्य म्हणू लागले, अहो आजपर्यंत गुरु म्हणून सांभाळ केला यांचा, पण हा माणूस मला वेड आहे, बघा किती घाण करायला लागला. आणि एक 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 शिष्य कमी होऊ लागला.
जसा शिष्य समुदाय कमी होऊ लागला, ऋषभदेवांना आनंद होईला. का? आता साधना करण्यासाठी भरपूर वेळ भेटणार. आणि मग ऋषभदेव त्यांच्या मस्तीमध्ये, लोकांना दिसत नव्हती साधना, पण साधना चालू. सरते शेवटी सर्व समुदाय त्या ठिकाणी कमी झाला. आणि मग ऋषभदेव अनेक वर्षापर्यंत त्या मांगातुंगीच्या ठिकाणी साधना केली. पुढे त्याच वनामध्ये आपला देह विसर्जित केला. आपण सर्व समुदायामध्ये जो जैन धर्म पाहतो, तो जैन धर्म इथून पुढे प्रारंभ झालेला आहे. आजही ज्या जैनांच्या मंदिरामध्ये जर आपण गेलो, दिगंबर अवस्थेमध्ये असणारी जी नग्न असणारी जी मूर्ती असते उभी, ती ऋषभदेवांची, या ऋषभदेवांची मूर्ती आहे. आणि जी मूर्ती मांडी घालून बसलेली असती ती वर्धमान महावीरांची मूर्ती. पुढं तो जैन धर्म महावीरांनी पुढे वाढवला. चला, या